नमस्कार. आज आपण मालाड पूर्व मंचुबाई रोड राणा कॉटेजच्या एंट्रन्सला आपण उभे आहोत. समस्या अशी आहे की लास्ट 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून पाण्याचा जो फोर्स आहे तो एवढा कमी येतोय की विचारू नका. आज जेवढ्या पण नद्या आहेत सगळ्या फुल झालेल्या आहेत आणि आज तुम्ही नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये जर पाणी कमी दिलं तर फेब्रुवारी मार्चमध्ये काय करणार आहात? आज दोन दिवसा पहिले 3 दिवसा पहिले तुम्ही हे दिलं की 9 ते 11 आम्ही टायमिंग ठेवणार. कोणाला विचारून ठेवलं? पब्लिकला विचारलं का? नाही विचारलं. आज तुम्ही 12:30पर्यंत पाणीचं टायमिंग ठेवलेलं आहे पण 12:30पर्यंत पण पाणीचा फोर्स एवढा स्लो आहे की वरची टाकीच भरल्या जात नाहीये. तर हे प्रशासन करतं काय? तुम्ही बाकी सगळ्या ज्या हमारी गोष्टी ये आहेत समस्या है कि हमें कुछ महीनों से पानी के रिलेटेड बहुत प्रॉब्लम हो रहा है. वो लोग बोल रहे हैं कि 9 बजे से लेके 11 बजे तक पानी देंगे. पानी 9 बजे आता ही नहीं है. पानी 9:30 बजे आता है, 11 बजे चला जाता है. फोर्स भी कुछ नहीं रहता है. हम लोग को घर में कितनी प्रॉब्लम रहती है. किसी के बूढ़े माँ बाप है उनको भी प्रॉब्लम रहता है. आना जाना वॉशरूम में रेगुलर होता है तो बिना पानी कोई कैसे रहेगा. बिना पानी के लिए पूरा काम रखा जाता है और हमें इतनी प्रॉब्लम होती है कि कुछ बता नहीं सकते. हमें इतना ही चाहिए कि हमें पानी हमारा रेगुलर चाहिए 12:30 बजे तक. फिर समस्या क्या है? मेरा नाम गणेश पाटिल है. ये मेरे जितने राणा कॉटेज के वासी है सब 60 साल जुने हम लोग यहाँ के रहवासी हैं. और हम कहना ये चाहते हैं कि गए साल विधानसभा का इलेक्शन होने के ठीक 2-3 दिन के बाद या उसका रिजल्ट आने के बाद पानी का प्रेशर बंद कर दिया. इन लोगों ने बंद कर दिया है. क्या हो गया मालूम है? उस दिन से जो पानी का प्रॉब्लम है वो अब तक चला आ रहा है. इतने सालों में कभी भी हमको पानी का ऐसा प्रॉब्लम नहीं था जो अभी ये इलेक्शन ख़त्म होने के बाद आया हुआ है. ये एक चीज़ हुई. दूसरी जो चीज़ है कि हमारे यहाँ अभी बीएमसी के ऑफिसर लोगों ने बोला कि पानी आपका 1 घंटा हम लोग कम कर देते हैं. जो 9:30 से 12:30 तक था वो 1 घंटा कम कर देते हैं. 9 से 11 करते हैं और फोर्स बढ़ा देते हैं. तो फोर्स बढ़ाने का आपके हाथ में, तो फोर्स भी आपने ही कम किया होगा ना. तो क्यों आप ये कर रहे हो? मतलब आप ही ये गेम खेल रहे हो. तो ये चीज़ नहीं होना चाहिए आम पब्लिक के साथ. और दूसरा 9 से 11 बजे तक किसी को भी पॉसिबल नहीं है. कोई रात को नाइट ड्यूटी करके आएगा तो सुबह के 9 बजे तुरंत वो पानी के इधर बर्तन धोने बैठेगा. और चाली में किसी के पास भी 1000-2000 का टंकी का स्टोरेज नहीं है तो कहाँ से पानी स्टोर करेगा? 9 से 11 बजे का पानी जाएगा तो किधर से पानी लाएगा? आदमी को 12 बजे बर्तन घिसना है तो क्या करेगा? किसी के घर में अस्थमा पेशेंट है, किसी के घर में माँ बीमार है, किसी के घर में बच्चा अपंग है तो क्या करेगा? स्कूल में कैसे भेजेगा उसको? ये सब चीज़ें जो 1 साल से हो रही है. बीएमसी के ऑफिसर लोगों ने क्या इधर काम किया है हम लोगों को नहीं मालूम है. मगर ये हमारा समस्या उनको दूर करना ही पड़ेगा. और जो समस्या है नहीं, और इतने डैम भर गए हैं, बारिश इतना 10 गुना ज़्यादा हो गया है फिर भी पानी का समस्या कैसे आ रहा है? इसका लॉजिक क्या है? और बीएमसी के ऑफिसर लोग खुद ही डिसीजन लेते हैं. बोलते हैं हम लोग 1 घंटा कम कर देते हैं. पब्लिक को पूछने आया क्या? पब्लिक का रिव्यू लिया उन्होंने विदाउट लेने का? अपना मनमानी है क्या? कम्युनिज्म है क्या? डेमोक्रेसी? साहब लोग हमेशा बोलते हैं पानी का साठा, पानी का लेवल बहुत कम है. ये पहले आप लोग अपने जो प्लम्बर लोग हैं जो आते सर्वे करने को, जरा उनका आप चेकिंग कराए कि वो पैसा लेके 10-10 जन को 20-20 जन को जो गलत लाइन देते हैं. बरोबर मेन पॉइंट है. तो पानी का फोर्स वहाँ कम होता है. हमारे से ज्यादा उनका लाइन उन्होंने दिया हुआ है. वो पहले चेक कराए एक प्लम्बर के पास कितना पैसा है, उसके पास 4 व्हीलर कहाँ से आ जाती है. हाँ, तो ये सारी चीजें एक प्लम्बर आपका पैसा लेके 10-10, 20-20 वो लाइन का चेकिंग कराओ कितना गलत लाइन है. मेरे परिसर में हरिहन, शिव प्रसाद, वासंती, महावीर दर्शन, ये सारी बिल्डिंगों में पानी की समस्या है. पिछले 15 साल से मैं वहाँ रहता हूँ. उसके पहले मैं यहाँ राणा कॉटेज में रहता था लेकिन हमको इतनी समस्या कभी नहीं हो गई है. आज पिछला 1 साल से लगभग 10 महीने से ये बहुत बड़ी समस्या है. पानी का प्रपोर्शन 50% पे आ गया. उससे ज़्यादा पानी आता नहीं है. तो आधे पानी में हम लोग कैसा करेंगे? जो सप्लाई हमारा पहले का ओरिजिनल था वो हमको मिलना चाहिए. वो हमारा मूलभूत अधिकार है. जितनी प्रगति कर ले ये देश, लेकिन अगर पानी ही नहीं है लोगों के पास तो क्या प्रगति का मतलब है? बरोबर. आज आपण ह्या सगळ्या गोष्टी इकडे ऐकल्या, मंचुबाई रोडच्या, राणा कॉटेजच्या आणि बाकीच्या परिसरातल्या. आपल्याला दुःख होतं आणि दुःख मला ह्या गोष्टीचं जास्ती होतं की समस्या येतात, समस्या प्रत्येक वेळी येणार.
पण आज प्रशासन, आज MLA, आज MP, आज 2-2 महिन्यापासून 10-10 महिन्यापासून जर त्यांच्या कॉन्स्टिट्युशनच्या लोकांना तकलीफ आहे, मग हे करतात काय? यांचे प्रतिनिधी काय करतात? आज लोकांना बेसिक नेसेसिटी पाणी जर यांना मिळत नाही आहे आणि हे पाण्याची समस्या जर हे MLA, जर हे MP जे ह्यांचे प्रतिनिधी आहेत हे जर सॉल्व्ह करू शकत नाही आहे, मग फक्त काय वोट मागायला आहेत आणि त्या खुर्चीवर बसायला आहेत की शेड लावायला आहेत फक्त? मला ह्याच गोष्टी कळत नाही आहे. BMC आज 2 तास त्यांनी पाणी जर कमी, फक्त 2 तास ठेवलं, 1.5 तास कमी केलं आहे, तर कोणाच्या बोलण्यावर केलं? ह्यांना जबाब नको विचारायला? हा, विचारायला नको जबाब ह्यांना? म्हणजे तुम्ही पब्लिकला काय तुम्ही फक्त असं सोडून दिलं की आज आम्ही तुम्हाला 2 तास देणार, आज तुम्ही तुम्हाला पाणी देणार नाही, कोणी विचारणार नाही, कोणी बोलणार नाही तुम्हाला करून. वोटिंगच्या वेळी सगळेजण येणार, आम्हाला वोट द्या, हे करूया करून, आणि 5 वर्ष गायब. करोना काळामध्ये पण असंच पब्लिकला सोडून दिलं होतं, कोणी बघायला नव्हतं. आज आपसामध्ये सगळ्यांनी एक दुसऱ्याला मदत करून केलेलं आहे. साडी वापरून तो काय उपयोग नाही. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून शेवट मी हेच करतो की पब्लिक खूप त्रासलेली आहे. मी हात जोडून विनंती करतोय की त्यांच्या समस्यावर काहीतरी समाधान आणा लवकरात लवकर. ऑलरेडी त्यांच्या रुटीन लाईफमध्ये कामावर इकॉनॉमिकली भरपूर त्रास आहे. ह्या बेसिक नेसेसिटी त्यांना मुक्त करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि दुसरं मला एक हे सांगायचं आहे की हे पाणीचं तुम्ही आमचा 1 तास कमी करता, दफ्तरी रोडवाल्यांचा, आणि आमचा 1 तास म्हणजे आम्हाला 9 ते 11 आणि बाकीचे 1:30 वाजेपर्यंत होतं ते बंद करून त्यांचं 12:30 ते. तर तो 1 तास कुठे असं तर नाही की तुम्ही बिल्डर लोकांना ते पाणी प्रोव्हाइड करता. आज एवढ्या मोठ्या बिल्डिंग बनतात, तिथे त्यांना पाण्याचा बनताना कुठे प्रॉब्लेम नाही, त्यांना परमिशन घ्यायला लागत नाही. मग त्यांना पाणी विदाऊट परमिशनचं आम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे, त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम का नाही? म्हणजे 100% हे पाणी बिल्डर लॉबीला जातो आहे. हे आमचं मानणं आहे. आणि हे जर होत असेल तर बंद करा. आमच्या भावनांशी खेळू नका. आम्ही कॉमन मिडल क्लासचे लोक आहेत आणि मेहरबानी करून आम्ही पुन्हा विनंती करतो पालिकेच्या अधिकाऱ्यांना की आमचा त्रास बघा. आणि मी तर एक शारीरिक अपंग व्यक्ती आहे आणि माझ्याबरोबर जेवढे वयस्कर आणि वयोवृद्ध लोक यांना बघून घ्या. आणि यांचा जर त्रास तुम्हाला अजूनही, पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्हाला अजूनही हा त्रास कळत नसेल तर तुम्ही मग मानवताच्या विरोधात, बरोबर आहे, मग त्याच्यामध्ये मग कॉमन पब्लिकने मग आम्ही आमचा तो बांध कधी तुटला तर मग त्याचं मग देवच जाणं मग पुढे काय होणार. मग त्या आंदोलनाचं स्वरूप होऊ शकतो आणि भयंकर आंदोलन होऊ शकतो. मग कारण पाणी सॉल्व्ह झालाच पाहिजे, पाण्याचा प्रॉब्लेम झालाच पाहिजे. हे मस्करीचा विषय नाहीये, हे सिरियसली आम्ही बोलतोय. बरोबर. धन्यवाद.